नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सर, आमचे थकीत अनुदान कधी मिळणार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे वाढीव अनुदानासंदर्भात जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या संदर्भात किंवा त्या घोषणेनुसार आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे, त्या चॅनलवरती असं सांगितलं आहे किंवा अशा पद्धतीने पोस्ट व्हायरल होत आहेत. तर सर, तुमचं मत काय आहे? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बाबतीत संपूर्ण गाईडन्स किंवा मार्गदर्शन करणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून जे 2,500 रुपये घोषित झालं ते घोषित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्या पैशाला किंवा त्या योजनेला कोणकोणत्या प्रोसेसमधून जावं लागतं हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण एखादा शासन निर्णय डायरेक्ट शासन निर्णय निघत नाहीत, तर त्यासाठी वेगवेगळ्या स्टेप असतात. शासन निर्णय निघण्याच्या अगोदर अनेक बाबी असणार आहेत आणि त्या बाबीसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती करून दिली जाणार आहे. त्यामुळे डायरेक्ट शासन निर्णय येणार नाही. शासन निर्णय निघाला दिसती सुरुवात जरी झाली तरीसुद्धा खऱ्या अर्थाने अपडेट द्यायला मी सुरुवात करणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे, कारण तुम्ही एज्युकेटेड झालं पाहिजे, तुमचं कोणीतरी खेळ नाही केला पाहिजे. कारण मित्रांनो, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती तुमच्या कानावर पडते आणि तुम्ही पूर्णपणे ते बोलतात ना, हँग होतात आणि मग बाबा सर अजूक आले नाही, येणार होते अजूक आलेले नाही, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर या व्हिडिओमध्ये हे जे 2,500 रुपये जे मानधन तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी जो शासन निर्णय निघतो, त्या शासन निर्णय निघण्याच्या अगोदर मंत्रिमंडळ काय असेल, विभाग काय असेल, या अनेक महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्यासुद्धा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये एखादा शासन निर्णय ज्यावेळेस जाहीर होतो त्याच्या बॅक साईडला त्या योजनेची किंवा त्या अनुदानाची गरज किती आहे याची पडताळणी केली जाते. किंवा कदाचित लोकप्रतिनिधी असतात किंवा लाभार्थी असतात, यांच्या मागण्या असतात, तर त्या मागण्यांनुसार त्या गरजेनुसार त्याची घोषणा केली जाते आणि घोषणा केल्यानंतर संबंधित विभागाची जी प्राथमिक नोंद असते ती केली जाते. एक प्रस्ताव रेडी केला जातो, एक ड्राफ्ट रेडी केला जातो आणि तो संबंधित जो ड्राफ्ट असतो हा संबंधित विभागाकडे, म्हणजे जे सचिवालय असतं, सचिवालय कक्ष असतं, त्या कक्षाच्या समोर ते ठेवलं जातं. त्यामध्ये सचिव, अधिकारी, उपसचिव, संचालक, आयुक्त इत्यादी लोक असतात आणि त्या विभागाच्या या सर्व मेंबरांच्या समोर तो प्राथमिक प्रस्ताव ठेवला जातो. म्हणजे शासन निर्णय डायरेक्ट निघत नाही, लक्षात ठेवा. तर त्याचा एक बेसिक प्राथमिक अहवाल तयार केला जातो, एक प्रस्ताव तयार केला जातो आणि हा प्रस्ताव सचिवातील किंवा ज्या कक्षा अधिकारी असतात त्या अधिकाऱ्याच्या समोर, उपसचिवाच्या समोर, संचालक किंवा आयुक्तांच्या समोर ठेवला जातो आणि त्या अनुदानाचं किंवा जे 2,500 रुपये जे तुम्हाला मिळणार आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्या संदर्भात आर्थिक तरतूद आहे का, त्याचबरोबर लाभार्थ्यासंदर्भात काही निकष ठरवले जाणार का, किंवा त्याचं नियम किंवा कशा पद्धतीने त्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार, याविषयी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली जाते. आणि चर्चा केल्यानंतर त्यानंतर विभागीय व कायदेशीर तपासण्यासाठी तो प्रस्ताव पाठवला जातो. सुरुवातीला या लोकांच्या समोर तो ठेवला जातो, नंतर विभागीय कायदेशीर तपासणीसाठी पाठवला जातो. मग तो प्रस्ताव हा वित्त विभाग, नियोजन विभाग, कायदे विभाग यांच्या तांत्रिक आणि आर्थिक मंजुरीसाठी ठेवला जातो. म्हणजे समजा एखादा पैसे तुमच्या खात्यात टाकायचे आहेत तर डायरेक्ट हे पैसे तुमच्या खात्यात येत नाही, तर त्याला तांत्रिक बाजूसुद्धा बघितल्या जातात. पैसे कशा पद्धतीने पाठवता येणार, त्याला आर्थिक तरतूद आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि जर तो निधी जर वित्त विभागाशी संबंधित असेल तर वित्त विभागाची सुद्धा परवानगी घ्यावी लागते. अशा बारीक बारीक गोष्टी असतात. आणि त्यानंतर हा जो प्रस्ताव या नियोजन विभाग, वित्त विभाग, कायदे विभागाकडून म्हणजे तेथून चर्चा करून झाल्यानंतर तो विभाग मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातो आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तिथे सादरीकरण केलं जातं. त्यामध्ये संबंधित प्रमुख जे असतात, सचिव किंवा प्रस्ताव सचिव जे असतात किंवा मंत्री असतात, त्या खात्याचे मंत्री असतील, त्यांच्याकडे तो पाठवला जातो आणि नंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्रस्ताव मान्य केला जातो. कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव ठेवला जातो. संबंधित विभाग, संबंधित मंत्री, अधिकारी, सचिव या सर्वांच्या त्या ठिकाणी यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यानंतर तो प्रस्ताव हा शासन निर्णयासाठी पाठवला जातो. आता म्हणजे आता एक लक्षात ठेवा, मंत्रिमंडळाची बैठक झाले का? नाही झालेल. मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलंय, 2,500चा जो मानधनाचा जो विषय आहे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार. तुम्ही जर माझ्या एक 15-20 दिवसापूर्वीच्या ज्या व्हिडिओ जर तुम्ही काढून बघितल्या तर मी डायरेक्ट शासन निर्णय नाही सांगितला. मी काय सांगितलंय, तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो विषय घेतला जाणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्यानंतर तो
शासन निर्णयाकडे जाणार. ह्या प्रोसेस असतात. डायरेक्ट या दिवशी येणार त्या दिवशी येणार बाबांनो असं नसतं. माझ्या लाभार्थ्यांच्या संदर्भात माझी पूर्ण जबाबदारी आहे त्यांना ती माहिती देणं. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने 2,500वरती काम सुरू होणार त्या दिवसापासून आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांच्या स्वरूपात अपडेट स्वरूप चालू होणार आहे. त्यानंतर तो जो शासन निर्णयाचा तो मसुदा असतो तो मसुदा तयार करायला घेतला जातो. आणि हा मसुदा विभागीय अधिकारी जे असतात ते त्या शासन निर्णयावरती काम करतात आणि अधिकृत मसुदा तयार करतात. आणि त्या मसुद्यामध्ये त्याची नियम, त्याची अंमलबजावणी पद्धत किंवा आदेश देणारा प्राधिकरण जो असतो तो किंवा लाभार्थी यांच्या संदर्भात सविस्तर माहिती लिहिली जाते. आणि मग नंतर तो वरिष्ठ सचिव असतात किंवा वरिष्ठ जे अधिकारी असतात त्यांच्या सहीकडे जातो. आणि सही झाल्यानंतर संबंधित सचिव किंवा संबंधित उपसचिव त्यावरती स्वाक्षरी करतो. आणि तो नंतर जो आपला महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णयाचा जो पोर्टल आहे त्याच्यावरती प्रसारित होतो. अशा पद्धतीने मित्रांनो हे 2,500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. डायरेक्ट शासन निर्णय निघणार नाही. तो संबंधित सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ठिकाणी तो प्रस्तावित केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित जे सचिव मी सगळं सांगितलं त्यानंतर तो मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये ठेवणार. कॅबिनेटच्या माध्यमातून तो नंतर संबंधित जो काही सचिव असेल त्यांच्या स्वाक्षरीसाठी जाणार आणि मग नंतर तो शासन निर्णय जाहीर होणार. अशा पद्धतीची प्रोसेस आहे. या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे ना, टेन्शन घ्यायची गरज नाही. जेव्हा काही प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला मी पैसे कधी येणार ह्याची तारीखसुद्धा सांगणार आहे. मला अनेक लाभार्थी असतात तुम्ही तारीख सांगू नका, बाकीचे लोक त्या तारखेला घेऊन डायरेक्ट सुटतात. तर नाही, मला जे सांगायचं ते सांगावं लागणार आहे. तारखेसंदर्भात आपल्याला अधिकृत माहिती मिळते तर आपण सांगतो. कळलं तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय निघणार तेव्हा तुमच्या खात्यात पैसे येणार. हा मुद्दा क्लिअर झाला. कायदेशीर बाब कशा पद्धतीने असते, नुसतंच काहीही ऐकू नका. आता पुढचा मुद्दा असा की आमचे थकीत अनुदान कधी मिळणार. आता हे जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान मिळण्यासाठी त्याची सुद्धा मागणी किती आहे याचा विचार शासन दरबारी केला जातो. त्यामुळे मी अगोदर सुद्धा सांगितलं की बाबांनो अर्ज करा, निवेदन द्या, अर्ज करा. तर कोण करतंय कोण नाही करत ह्या सगळ्या गोष्टी तशाच राहिल्यात. सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून ते पॉझिटिव्ह आहेत, पण मागणी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे पैसे सुद्धा थकीत अनुदान येण्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस असते हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये हे जे थकीत अनुदान आहे या थकीत अनुदानासाठी वेगळी काही तरतूद आहे का, तर या संदर्भात ऑलरेडी तरतूद केलेली आहे. मागणी तुम्हाला माहिती आहे, पुरवणी मागणी मंजूर केलेली आहे. त्या पुरवणी मागणीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ठीक आहे, पैसे तर आहेत, पुरवणी मागणीच्या माध्यमातून ते मान्य करून सुद्धा घेतलेत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल सर मग ते वाटत का नाही, देत का नाही, तर यासाठी विभागीय स्तरावरती निधीची मागणी केली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करून ठेवा. मागणी केली तरच हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. मग योजना जी समाज कल्याण विभागाची असो, महिला बाल विकास विभागाची असो किंवा कुठल्याही कृषी विभागाची असो, मागणी केल्याशिवाय पैसे मिळणार नाही. आणि मागणी केल्यानंतर ती वित्त विभागाकडे मंजुरीसाठी जातो. आणि वित्त विभागाकडे मंजुरीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित जे अधिकारी असतात ते अधिकारी त्यावरती चर्चा करतात. चर्चा केल्यानंतर सुद्धा तो कॅबिनेटमध्ये तो विषय घेतला जातो. कॅबिनेटच्या माध्यमातून तो मंजूर करून घेतल्यानंतर संबंधित सचिव किंवा उपसचिव त्या संदर्भात एखादं परिपत्रक काढतात किंवा शासन निर्णय काढतात. आणि मग नंतर खऱ्या अर्थाने 1-2 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो. त्यामुळे आज तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की 2,500 रुपये कधी मिळणार किंवा 2,500 रुपये मिळण्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस आहे. असं तोंडी पटकन सांगितलं पैसे आले असं नसतं. थकीत अनुदानासंदर्भात सुद्धा कशा पद्धतीने जावं लागणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतोय, मागणी करा, मागणी करा, मागणी करा तरच मिळणार, अन्यथा मिळणार नाही. एक लक्षात डोक्यात ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो एक छोटीशी आणि महत्त्वाची चर्चात्मक व्हिडिओ असतात आपल्या. आणि तुमच्या या संदर्भात काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, सर थकीत अनुदान आणि वाढीव अनुदान कधी मिळणार. तर हे मिळण्यासाठी त्यांना बॅक साईडला कशा पद्धतीच्या प्रोसेसला सामोरे जावं लागतं याची माहिती तुमच्यापर्यंत जर असेल तर तुम्ही जास्त टेन्शन घेणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊच नका, कारण तुमच्यासाठी मी आहे. कारण तुम्ही 0 पासून 1 लाखपर्यंत मला पोहोचवतायत. 1000 ते 1200 सबस्क्रायबर बाकी आहेत. जी कोणी लोक, जी काही माझे बांधव ही व्हिडिओ बघत असतील, ज्यांनी सबस्क्रायबर केले नसेल कृपा करा सबस्क्राईब करा.
1 लाखचा टप्पा आपण पूर्ण करतोय। महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वरती काम करणारं एकमेव चॅनेल ज्याचं 1 लाख विश्वास आहे, 1 लाखाचा विश्वास आहे असं म्हणायला काही हरकत नाही। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।